मित्रांनो, बऱ्याच दिव्यांग बांधवांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करताना जे काही डाटा नॉट फाउंड असेल किंवा एरर जे आहे ते येत होता, तर हा एरर कशामुळे येत आहे किंवा याचं सोल्युशन काय ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर बऱ्याच जणांना 2-3 दिवसापासून मागच्या या ठिकाणी UDID नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर त्यांचं जे काही रजिस्ट्रेशन आहे किंवा डाटा नॉट फाउंड अशा पद्धतीचा मेसेज येत आहे. तर अशांसाठी आता जे आहे ते आपल्याला जी काही दुसऱ्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला इथे नंबर टाकायचा आहे. तर हा नंबर टाकत असताना आपल्याला जे MH आहे, सुरुवातीला MH टाकायचं आहे. त्यानंतर त्याचे जे काही समोरचे जे काही नंबर आहेत किंवा डिजिट्स आहेत त्याचे 2 अक्षर तुम्हाला या ठिकाणी किंवा 2 आपण ज्याला काय म्हणतो डिजिट म्हणतो, ते 2 डिजिट तुम्हाला टाकायचे. त्यानंतर स्पेस द्यायचा आहे. स्पेस दिल्यानंतर बाकीचे जे काही राहिलेले आपले डिजिट्स आहेत त्या UDID नंबरचे, ते नंबर तुम्हाला टाकायचे आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे. डेट ऑफ बर्थ टाकून मग नंतर तुम्हाला OTP जनरेट करून पाहायचा आहे. त्यानंतर तुमचा नक्कीच OTP या ठिकाणी जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जी काही ट्रिक आहे किंवा टेक्निक आहे ते वापरून पहा आणि तुमचं जर काम झालं की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर हा हे आपल्याकडे या ठिकाणी ऑप्शन आहे. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता आणि एकदा OTP गेला त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर बाकीचे जे काही डिटेल्स आहेत तुम्ही सहज भरू शकता. तर अशा पद्धतीने आता UDID पोर्टलवरती जी तुमची डिटेल्स आहेत तेच डिटेल्स या ठिकाणी इकडे पेज होऊन येणार आहे आणि बाकीची जी काही माहिती आहे तुम्हाला स्वतः मॅन्युअली भरावी लागणार आहे. तर हे अशा पद्धतीने होतं. त्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आमची जे काही 40% आहेत किंवा मग 40% पेक्षा कमी आहेत, तर कोणत्याही तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 40 प्लस म्हणजे 40% पेक्षा प्लस जे आहे ते पर्सेंटेज असणं गरजेचं आहे. दिव्यांगत्वाची टक्केवारी तरच तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना असेल किंवा मग शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो. त्यामुळे 40% पेक्षा जास्त तुमची जी काही पर्सेंटेज आहे ते टक्केवारी असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला याची काही योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती ज्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करताना प्रॉब्लेम होत होता त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी अपडेट होती. बाकी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून अवश्य कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती नवनवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.